नमस्कार मैत्रिणींनो, @आरतीज किचन 27 चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मुलांसाठी झटपट असा जर तुम्हाला आणि टेस्टी नाश्ता बनवायचा असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। आपल्या चपात्या झाल्यानंतर शेवटची चपाती जेव्हा काढून होतीये तोपर्यंत मी इथे 2 अंडी फोडून घेतलेली आहे आणि त्याला छानपैकी मीठ टाकून मिक्स करून घ्या। आता चपाती झालेली मी गॅस बारीक करून ठेवते, कारण आपण त्याच्यावर त्याला ऑमलेट करायचं आहे आणि ऑमलेट आपल्याला पातळ करायचं आहे। मग आपलं ऑमलेट करपेल। तर मी इथं अर्धा चमचा मिरी पावडर टाकली आणि अगदी थोडंसं पाव चमचा मी ओरिगानो टाकले आणि अगदी पाव चमचा मी इथं मिक्स हर्ब्स टाकलेत। असेल तर टाका, नसेल तर नाही टाकलं तरी चालेल। लाल तिखट आणि मीठ टाकलं तरीही काहीच हरकत नाही। आता तव्यावर तेल टाका छानपैकी आणि हे अंडं असं पसरवून घ्या। म्हणजे तुमची पोळी किती मोठी केलेली आहे त्यानुसार तुम्ही हे अंडं पसरवून घ्या। छोट्या छोट्या पोळ्या केल्या आणि त्याचं केलं तरीही काहीच हरकत नाही। आता लगेच त्याच्यावर पोळी आपण ही अशी टाकून घ्यायची आहे। 1 मिनिटभरात आपलं ते पूर्ण 1 मिनिटंसुद्धा लागत नाही। लगेच ते पलटी करून घ्या आणि आपले नाश्ता जो आहे तो आपला रेडी होऊन जाणार आहे आता मुलांचा। हे पहा इथं मी आता आपण इथं टोमॅटो सॉस घेऊया। आता तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही पिझ्झा सॉससुद्धा घेऊ शकता। म्हणजे मुलांना जे आवडेल ना ते करायचं। अशा छोटे छोटे आयडियाज प्रत्येक आईच्या डोक्यामध्ये असतातच। आता मी इथे मेयोनीज घातलेलं आहे। हे सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रमाण त्याचं घ्यायचं आहे किंवा तुमची पोळी किती मोठी आहे। साधारण मी इथे 1 मोठा चमचा मेयोनीज आणि 1 मोठा चमचा टोमॅटो सॉस घेतलेला आहे। ते छानपैकी पसरून घ्या संपूर्ण पोळीला अंड्याच्या। आणि इथं कांदा आणि टोमॅटो आणि मी मिरचीचे तुकडे टाकलेले आहेत। इथे तुम्ही पनीर वापरू शकता, चिकन वापरू शकता। मी तुम्हाला का सांगते, तुम्ही ह्याच्यात व्हेरिएशन करू शकता। अजून मुलांना जे जे खात नाही ते पदार्थसुद्धा तुम्ही इथं टाकू शकता। ठीक आहे, आता आपल्याला याच्यामध्ये मी पेरी पेरी मसालासुद्धा तुम्ही घालू शकता। मी आत्ता टाकत नाही आहे, पण मी तुम्हाला जस्ट एक ऑप्शन सांगते आहे। आता ही रोल करून घ्यायचे आणि तुम्ही असं जरी खायला दिलं ना तरी काहीच हरकत नाही। पण मुलांसाठी द्यायचं असेल तर मस्तपैकी बटरवर शेकून द्या, आपण सुद्धा खाऊच शकतो। बटरवर दोन्ही बाजूने गॅस बारीक करून तुम्ही थोडंसं याला क्रिस्पी करा, म्हणजे त्याची टेस्टसुद्धा छान येऊन जाईल। नाही केलं असं गरम तरी काहीच हरकत नाही। टिफिनलासुद्धा हा एक मस्त ऑप्शन आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि वेळ फक्त याला कांदा टोमॅटो चिरायला 5 मिनटं जातील, नाहीतर संपूर्ण तुमची रेसिपी फक्त 15 मिनटात रेडी होऊन जाते। आपला मोटिव्ह काय की फक्त मुलांना पौष्टिक आणि चांगलं दिलं गेलं पाहिजे। आता मी तो एक प्रकार असा होता की ज्याला खाली पोळपाटावर घेतलं। आता इथं डायरेक्ट मी तव्यावरच गॅस बारीक केलेला आहे आणि त्याच्यावरच घेतलेलं आहे। इवन आत्ता तुम्ही गॅस बंद केला तरी चालेल, कारण आपलं खालचं चपाती एकदम क्रिस्पी आपोआपच होऊन जाते। तर अशा प्रकारे दोन्ही रोल माझे करून झालेले आहेत। आता मी इथं सुरीने कापते आहे। तुम्ही पिझ्झा कटरने सुद्धा कापू शकता, फक्त थोडंसं अलगद कापायला लागतं, कारण आतलं बॅटर बाहेर यायला नको म्हणून। पहा मस्त असे गुबगुबीत आपले हे अंडा रोल रेडी झालेले आहेत। तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल, मुलंसुद्धा आवडीने खातील। टिफिनसाठी एक मस्त ऑप्शन आहे। आता इथं तुम्ही चहाबरोबर देऊ शकता किंवा मुलांना आहे म्हणून मी दूध बोनविटा दिले। कशी वाटली रेसिपी तुम्हाला? रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, कमेंट नक्की द्या। धन्यवाद।